या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते। दिनांक 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी पत्रकार दिन साजरा होत असतो। मात्र काही कारणास्तव हा दिन रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी तालुकाभरातील विविध वृत्तपत्रातून व इलेक्ट्रॉनिक मीडियातून नैपुण्य व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव व्हावा या उद्देशाने पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत गोटेकर यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते। या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, सिन्नर पंचायत समिती सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकाडे, मार्केट कमिटी सभापती विनायक तांबे, सिन्नर पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, मुसळगाव MIDC पोलीस ठाण्याचे अशोक रहाटे, वावी पोलीस ठाण्याचे रणजित गलांडे, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे नेहे आदी उपस्थित होते। तर यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणारे पत्रकार समाधान तुपे, दत्ता दिघोळे, संदीप ठोक, आनंदा नरोडे, विकास दळवी, दत्ता जाधव, विजय वागचौरे, राम सुरशे व सिन्नरकरांचा आवाज SN न्यूजचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला। तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून पत्रकारांच्या कुटुंबातील सदस्यांची रक्त तपासणी व हेल्थ चेकअप उपक्रम राबविण्यात आला। मान्यवरांचे स्वागत व सत्कार सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास तालुकाभरातील पत्रकार संघाचे सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते। SN न्यूजसाठी तुषार काळे। वृत्तपत्रांच्या या ठिकाणी स्पर्धा लागलेल्या आहे आणि या सगळ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातले पत्रकार एक त्यांचा वेगळा लौकिक आहे। नाशिकच्या सगळ्या पत्रकारांमध्ये आपण सिन्नरच्या बातम्या या काही वेगळ्या असतात, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, कुठल्याही असू दे। पत्रकार हा पत्रकार असतो, पत्रकारांनी पत्रकारांनी सारखंच काम केलं पाहिजे आणि अलीकडच्या जगामध्ये प्रिंट मीडिया हा तसा दुर्लक्षित होत चाललेला आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे इतकं लोकांचं लक्ष आहे, इतकं लाईव्ह आहे की कळत नाही बातमी दुसऱ्या दिवशी प्रिंट होण्याच्या अगोदर बातमी करतानाच या ठिकाणी आपल्या समोर लगेच टेलिव्हिजनवर किंवा या ठिकाणी मोबाईलवर बघायला मिळते। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रिंट मीडिया आज चुकून आहे। प्रिंट मीडिया जो काही आज आपल्या समोर आहे त्याला कारण एकच आहे की काही ठिकाणी जो काही दर्जा या ठिकाणी आपण निर्माण केला आहे तो या ठिकाणी सांभाळला, तो दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि नाही म्हटलं तरी सविस्तर जर बातमी वाचायची असेल, त्या प्रत्येक पाठीमागचा जर या ठिकाणी सविस्तर वृत्तांत वाचायचा असेल तर तो फक्त प्रिंट मीडियाच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळू शकतो। अन्यथा याच्या काही बाकी आपण मोबाईलवरच्या इकडच्या तिकडच्या बातम्या ज्या बघतो त्या बातम्या काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात। त्याच्यामध्ये अलीकडं त्याच्यातही बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत। सोशल मीडियामध्ये बरेच या ठिकाणी फ्रॉड क्लिप तयार व्हायला लागल्या, फ्रॉड बातम्या तयार व्हायला लागल्या, जे नाही ते दाखवायला लागले। पण त्याच्यामध्ये पुन्हा आता पोलिसांची तपास यंत्रणा वाढली, त्यांना स्वतंत्र पोलीस स्टेशन त्यासाठी करावं लागलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी मीडियाचे जर बघितल्या तर आपल्याला बरोबर पत्रकारिता ही चांगली वाटते, बरोबर पत्रकार आपला मित्र म्हणून चांगला वाटतो, एखादी बातमी आपल्या बाजूला लिहिली की आपल्याला बरं वाटतं। परंतु त्या पत्रकाराच्या पाठीमागं, बातमी आणण्याच्या पाठीमागं, बातमी लिहिण्याच्या पाठीमागं त्या पत्रकाराच्या काही भावना असतात, समाजाच्या काही भावना असतात आणि त्या भावना आपल्या वृत्तपत्रामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर सातत्याने मी कधी या जीवघेण्या स्पर्धेमध्ये पत्रकारांचं काम इतकं मोठं झालेलं आहे की मला कधी शंका वाटते की सगळ्या गोष्टीमध्ये किती रिस्क घेत आहे। मी अनेक वेळा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार पडताना बघतो मागे घेऊन, तेव्हा असं होतं की काही म्हणजे काय त्या मुली आणि मुलं इतक्या वेगाने पहिली बातमी कशी लागेल, मला कधी बाईक मिळेल यासाठी इतकी स्पर्धा लागलेली असते की कॅमेरे स्पर्धा 25-25 लाख रुपयाचे कॅमेरे कुठं उभी व्हॅन उभे केलेले असतात, कुठून केबल टाकलेले असतात, कुठून ते लोक करत असतात आणि इतकी जागरूकता या सगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे। आता लपून काय राहिलेलं नाही, त्यामुळं खोटं लपून राहिलेलं किंवा आपण सहज टाइमपास करून गोल गोल करून या ठिकाणी लोकांना लुटलेलं अशा प्रकारच्या बातम्या आता आल्या नाही। पारदर्शकपणा संपूर्ण बातम्यांमध्ये आता अलीकडच्या युगामध्ये खूप पारदर्शकपणा यायला लागलेला आहे। त्यामुळे वेगळं क्षेत्र या हे जे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढे आलेले आहे एक मोठं आव्हान या निमित्तानं आपल्या संपूर्ण प्रिंट मीडियाच्या समोर आहे। पण मला खात्री आणि विश्वास आहे बातमीचा पाठपुरावा जर आपण केला तर लोकांना न्याय मिळतो।
आणि पत्रकारांनी निश्चितपणे आता बातमीचा पाठपुरावा केला पाहिजे, कारण एवढे सगळं पत्रकारिता आहेत, एवढे सगळं प्रिंट मीडिया आहे, एवढे सगळे मोबाईल आहेत, एवढे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, तरी सुद्धा उदासीनता जी काय आहे, तरी सुद्धा लोकांच्या अडचणी आहेत, त्या मात्र काही केली व्हायला या ठिकाणी तयार आहे. अजूनही लोकांच्या प्रचंड अडचणी आहेत, अजूनही लोकांचे प्रश्न सुटतच नाही. किती पाठपुरावा करा, आपण किती पुढे गेलो तरी या ठिकाणी आपल्या पुढे काही लोक या ठिकाणी जात असतात. त्यामुळे मला एक आश्चर्य वाटतं की एवढा सगळा पाठपुरावा असून सुद्धा कालच्या जिल्हा योजना मंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा आढावा घेण्यात आला तेव्हा संपूर्ण वर्षामध्ये फक्त 20% निधी खर्च झाला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 20% निधी खर्च होतो, 80% पैसे परत जातात. केवढं मोठं दुर्भाग्य, कोणाचं दुर्भाग्य नेमके, कोणाचं अपयश आहे? हे अपयश पुढाऱ्यांचं आहे का? होय, पुढाऱ्यांचं पण आहे. हे अपयश अधिकाऱ्यांचं आहे का? होय, अधिकाऱ्यांचं पण आहे. हे अपयश पत्रकारांचं आहे का? होय, पत्रकारांचं पण आहे. आपण वेळोवेळी त्या गोष्टीवरती बोट ठेवला असतं, त्या कामावरती आपण पाठपुरावा केला असता तर अधिकाऱ्यांना कदाचित अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना त्याची दखल घ्यायला भाग पडले असते. परंतु आपल्याकडे दुर्लक्ष झालं, आम्ही राजकारणाच्या नादात राहिलो आणि अधिकाऱ्यांनी आपल्या मजकुलीमध्ये जे करायचे ते करून ठेवलं. म्हणजे 20% वर्षभराचा खर्च म्हणजे नाशिक जिल्ह्यात किती नुकसान झालंय, यू जस्ट कम्पेअर, यू जस्ट इमॅजिन. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सगळ्यांना जर कुणी या पाठीमागे जर न्याय देऊ शकत असेल तर मला असं वाटतं की मीडिया हा अतिशय महत्वाचा आहे.